आता बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळातून आहे। येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदेंची सेना मुंबईमध्ये महायुतीच्या जवळपास 100 जागांवर दाव्याच्या तयारीत आहे। 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेल्या माजी नगरसेवकांची एक बैठक पार पडली। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जंजिरा या बंगल्यावर ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीसाठी तयारीत राहण्याच्या सूचना केल्यात। सध्या शिंदेंकडे जवळपास 70 पेक्षा अधिक मुंबईमधील नगरसेवक आहेत, तर काही नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात येण्याच्या तयारीत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, शिवसेनेची आता नेमकी कशी मोर्चे बांधणी असेल? ऋतुजा, आपण जर बघितलं तर महानगरपालिका निवडणूक 4 महिन्यात घ्यावा असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यमातून आता कंबर कसण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या सगळ्या आजी-माजी नगरसेवक यासोबतच मुंबईची जबाबदारी असणारे जे पदाधिकारी आहेत, त्यात आपण राहुल शेवाळे असतील, यासोबतच इतर काही महत्वाचे पदाधिकारी नेते असतील, यांची बैठक पार पडली। आणि या बैठकीमध्ये जे विद्यमान माजी नगरसेवक आहे किंवा ज्या नगरसेवकांची टर्म 2022 ला संपली, त्या नगरसेवकांना तुम्ही निवडणुकीसाठी तयारीत राहा अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी केल्या। यासोबतच जवळपास 100 जागांवरती दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेत महायुतीमध्ये केला जाऊ शकतो। या सगळ्या संदर्भातली चाचपणी झाली। दुसरीकडे आपण जर बघितलं तर शिंदेंनी हे देखील वक्तव्य केलं की आणखी काही उबाठा असेल, त्यासोबतच इतर पक्षाचे नगरसेवक हे आपल्या पक्षामध्ये येऊ इच्छितात, ते आता कुंपणावर आहे। मात्र त्यांच्याबाबतचा निर्णय आपण लवकरच घेऊ, मात्र तुम्ही या सगळ्या संदर्भात तयारीत राहावं, या सगळ्या सूचना दिल्या आहेत। तर एकूणच आपण बघतोय की महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये चर्चा सुरू होण्याआधीच 100 जागांवरती आपला दावा भक्कम करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केला जातो। आणि यासोबतच जे माजी नगरसेवक होते, 2022 पर्यंत जे नगरसेवक होते, या नगरसेवकांना देखील पुन्हा एकदा संधी मिळू शकते, याबाबतचे सुतोवाच देखील एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केले। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।